स्वीट गावची खबर न्यूज। मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंकच 1 मे रोजी प्रवाशांसाठी खुले होणार, टोलवाढ नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। मुंबई एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या कामाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी पाहणी केली। मिसिंग लिंकचा अंतिम टप्प्यात आले असल्यानं 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन करून प्रवाशांसाठी मार्ग खुला होणार असून अतिरिक्त टोलवाढ नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दरम्यान बोलताना केली आहे। पुणे एक्सप्रेस हायवेवरती आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकची पाहणीसाठी आज या ठिकाणी आले होते आणि या मिसिंग लिंकचा जो कामकाज आहे तो अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या 2-3 दिवसात म्हणजे ते काम पूर्ण होईल अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि 1 मेला या मिसिंग लिंकचा उद्घाटन सोहळा होईल अशी घोषणा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होईल आणि मिसिंग लिंक जे काही आहे त्या मिसिंग लिंकमुळे या एक्सप्रेस हायवेवरती होणारी ट्रॅफिक आणि होणारे अपघात याला कुठेतरी वाहन चालकांना आणि प्रवासी वर्गाला दिलासा मिळणार आहे। मिसिंग लिंकमुळे जवळपास प्रवासी वर्गाचा अर्धा तास वेळ वाचणार आहे आणि त्याच्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही आणि ज्या वेळेला एक्सप्रेस हायवेवरती वाहतूक कोंडी होईल त्याचा या मिसिंग लिंकचा वापर करून त्या ठिकाणी सुटकारा होणार आहे। त्याच्यामुळे मिसिंग लिंक ही प्रवासी वर्गासाठी, वाहन चालकांसाठी मोठी फायद्याची ठरणार असल्याचं घोषणा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी केली। त्याच्यामुळे 1 तारखेला कोणत्याही परिस्थितीत या मिसिंग लिंक हा खुला करला जाणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। खोपोली बायपास ते लोणावळा सिंहगड कॉलेज अशा 8 किलोमीटर अंतराच्या सह्याद्रीच्या पोटातून जाणाऱ्या मिसिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यात असून 2026च्या पावसाळ्यापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्यानं हा मार्ग एक रस्ताच राहणार नसून महाकाय 2 बोगदे, 2 केबल स्टेड पूल तसेच चावणी खोऱ्यातील गर्द झाडी व पावसाळ्यातील धबधबे असा निसर्गानं भरून निघणारा मिसिंग लिंक प्रवासी तसेच पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे। तब्बल 7,500 कोटी रुपये खर्चाचा या मिसिंग लिंक आहे। या मार्गानं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अंतर जवळपास 60 किलोमीटरनं कमी होणार असून 25 मिनिटांची प्रवासात बचत होणार आहे आणि मुंबई पुण्याचं अंतर कमी होत जलद गतीनं या दोन्ही शहरातील प्रवास होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वारंवार होणारी वाहतूक कोंडीवर हा मिसिंग लिंक जालीम उपाय ठरणार असून यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे तर या महामार्गावरील वारंवार होणारे अपघात देखील कमी होणार आहे। त्यामुळे हा मिसिंग लिंक वाहतूक कोंडीवर आणि अपघात रोखण्यात महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे। घाटातील अवघड व तीव्र वळण रस्तेही या मार्गामुळे टाळता येणार आहेत। तब्बल 7 वर्षापासून सुरू असलेले मिसिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यात आल्यानं 1 मे रोजी उद्घाटन होणार असल्यानं कामाची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, MSRDCचे अधिकारी उपस्थित होते। जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे। आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो। तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट या सगळ्या ज्या काय त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, उद्योग वाढले आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का। 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो। घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात। या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील। मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाही कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल। एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद या ठिकाणी लोकांना घेता येईल। सर घाट सेक्शन पूर्णपणे अवॉइड होईल। जिथे काही अलाइनमेंट आपण चेंज करतोय आणि त्यामुळे शक्तीपीठाच्या माध्यमातून देखील शेवटी लोकांच्यासाठी आम्ही करतोय, त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन आम्ही करू, परंतु तो देखील महाराष्ट्राला वरदान ठरणार आहे कारण तो देखील विदर्भातल्या
मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधून तो जातोय आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे महामार्ग आहेत ॲक्सेस कंट्रोल रोड ते फार मोठ्या प्रमाणावर जनतेला दिलासा देणार आहेत आणि हा मिसिंग लिंक 1 तारखेला मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण हा जनतेसाठी खुला करू. आता जवळपास 99% कंप्लीट काम झालेलं आहे. हे आता छोटं मोठं काम 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि पूर्णपणे वाहतुकीला सुरुवातीला आपण यामध्ये आपण कार, लाईट व्हेकल आणि बसेसला प्राधान्य देतो. म्हणजे अवजड वाहनं आहेत त्यांच्यामुळेच पुण्या मुंबईच्या ट्रॅफिक वाहतूक कोंडी त्यामुळे